महाराज लावून घ्यायला लय नियतवान माणूस लागतो आणि महाराजासाठी मरणं, जगद्गुरूंसाठी मरणं, छत्रपतींसाठी मरणं, इदून तिदूनची नियत चांगली लागती. तो मरण जवळ आले म्हणून त्यांचं नाव घेऊन मरणार, मग लोक तुला पूजणार असं म्हणायचं. तुला संत तुकाराम महाराजांबद्दल वाईट शब्द केला माणूस, आरक्षणाला विरोध करणारा जर इतका बोलला असता तर आरक्षण मिळालं असतं. त्यांच्या विरोधात बोल, मी मराठ्यांसाठी काम करतो, मला काय बोलतो तो बावळटकर. दुसरा शब्द त्याचा संजय राऊत सारखा रोज मी बोलतोय, हाय का नाही राजकारण्याच्या. संजय राऊतचा काय संबंध आला इथं? संजय राऊत जणून 10 अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। मी अकराला बोलतो, मी जातीसाठी बोलतो. मी रोज घंट्याला बोलून तुला काय नीट ठेव बर. मी रोज संजय राऊत सारखा बोलतो तर काय बोलतो? मराठ्याला न्याय दी. तो म्हणणं मी नाही म्हणायला पाहिजे, याचा अर्थ सरकारची सुपारी आहे का नाही? सरकारची सुपारी आहे का नाही? तो कोण सांगणारा? हे सगळं हे सगळं नियोजित आहे. घेऊन आलाय. लोक जे म्हणते तो 40 लाख रुपये घेतले, खरं असू शकतं, मग आरोप नाही लोकांचा आहे. त्याच्याच गावातले लोक लिहून टाकतात, यांनी विनय भंग केला आमच्या गावात, आमच्या गावात पुरी इज्जत घातली यांनी, पण बड्या नेत्यामुळे हे वाचलाय. यांनी कशाला महाराजात नाव लावायचं बरं? पूर्ण करणारा आणि आमचं ऐकत नाही, त्याला अक्कल नाही. तुला ऐकत नाही म्हणून मला अक्कल नाही, आणि मला अक्कल नाही तर 1.5 करोड मराठ्यांना आरक्षण कसं काय मिळालं आतापर्यंत? मराठ्यांवरचा अन्याय बंद कसं काय झाला? जातीवाद कमी कसं काय झाला? जे ओबीसीत आरक्षण देणार नव्हते मग तो सासरवाडी कुडली, तुला बी लेकर आहेत, मग ते बी काय काय करतेत लोक, सगळं काढायला लागले. तू कशाला नालायकपणा करायला लागला? तुला मग एवढी सूचना आहे फक्त, बाकी नाही. संत तुकाराम महाराजांची आडून तू बदनामी करायचे थांब, कारण तो सरकारची सुपारी घेतलेली. तू सरळ बोल, तुकाराम महाराजांच्या आडून बोलू नको, संत तुकाराम महाराजांना आणि वारकरी धर्माला बदनाम करू नको. तू सरकारच्या ट्रॅपमध्ये येस, तू त्यांची बाजू घेऊन बोलतोस, तू बिनधास्त बोल. तुकाराम महाराजांच्या आडून बोलू नकोस. त्यांच्याबद्दलची मी माफी मागितली, त्यांच्या पुढे मला काय नाक राखडायचं, काय जगद्गुरू पुढे करायचे? मी एक छोटा भक्त आहे त्यांचा. हा, मी शरण जाईल, मला काय करायचं करी. त्यांच्या आडून तो बोलायचं नाही. सरकारकडून तू सरळ बोल, मला काय बोलायचं तुला सोपं जाणार. तुला सरळ सांगतो, माझ्या कुटुंबाबद्दल तू सर नाही करू शकत, माझ्या कुटुंबाची त्यांच्या नकाची बी सर नाही करू शकत. ते कुणी बोलल्याशिवाय बोलत नाहीत. आणि मीडियाच्या बांधवाला विनंती माझी, मी पहिल्यापासून सांगतोय, कुटुंबाला विचारत जाऊ नका, ते भावनिक आहेत बिचारी. हा, ते समाजासाठी पण भावनिक आहेत आणि एक बाप म्हणून माझ्यासाठी पण भावनिक आहेत. असल्या नाला मी प्रवक्ता आहे. सगळ्यांचा हिशोब क्लिअर होणार आहे, पण सगळ्या सोयरींची अंमलबजावणी झाल्या सगळ्यांचा हिशोब क्लिअर होणार यांचा. आणि ह्या असल्या चिल्लर लोकांमुळं, भांडगुळामुळं ह्या महाराज नावाला डाग लावायला लागले. ते सरकारला एवढं तरी अक्कल पाहिजे.
सरकारला डागा लावा लागले. मराठा समाज उलट असल्यामुळं सरकारवर रोष व्यक्त करायला लागलाय. किती भंगार सरकारने हाताखाली धरून माझ्यावर ट्रॅप रचलाय. बरं ट्रॅप रचायला मी केलंच काय मला हे कळत नाही. मी काय वाईट केलं? काहीच नाही. त्याच्यामुळं मी तुम्हाला काल सांगितलं होतं याच्यावर मला प्रश्न विचारू नका. इतक्या नालायक हे महाराजच नाही. कारण देऊचे आळंदीचे महाराज लोक सुद्धा आता सगळा खूप पुरावे मी बोलायला नाही पाहिजे आत्ताची पुरं येऊस तर सगळेजण त्याच्यावरती पुरावे देणार आहे. कोणत्या दर्यावर हे कोणत्या डोंगरावर का कशावरती तिकडचे सुद्धा निरोप आलेत की कोणत्या दर्यावर नाही येईन कोणत्या डोंगरावर नाही येईन याचा संस्थानाशी भंडारदाऱ्याचा काही संबंध बी नाही. हे विनाकारण नावाखाली पैसे जमा करतो इकडं. इतकं मूर्ख आहे. बच्चे भाऊनी असली नालायक अवलाद जवळ धरलीच कस काय होती? याच्याबद्दल मला प्रश्नच विचारू नका. याला हे सरकारचं ट्रॅपमधलं आहे. सरकारने याला पुढं घातलेलं आहे. त्याच्यामुळे याला काय बोलायचं बोलू द्या. फक्त याने 2 विषयात बोलायचं नाही म्हणजे नाही. जगद्गुरूंचे आडून याने सरकारला मोठं करायचं आणि समाजाला बदनाम करायचा धंदा बंद करायचा आणि त्या महाराज नावाला याने डाग लावायचा नाही आणि माझ्या कुटुंबावर तर अजिबात याने बोलायचं. हां मला आंदोलन फेंदोलन काही कळणार नाही. मग हां आमचे त्या आम्हाला माहिती आहे. तुला काय माहिती आहे? तू इकडं कुणाचं चोळून खायचं तुला बिनधास्त खायतो. आम्हाला नाही देणं घेणं त्याची. तुला माझ्यावर काय बोलायचं बोल. मी खंबीर आहे. तुला उत्तर सुद्धा देणार नाही. तो लायकी सुद्धा नाही रे मी बोलायचं तुझ्यावर. तू लायकी सुद्धा नाही. फक्त तू तुकाराम महाराज आडवे आणलेस याच्यात म्हणून. प्रश्न घेतो. प्रकाश शेंडगे असे म्हणते की जरांगे पाटील जर आंदोलनाची भाषा करत असतील कायदा हाती घेणार असतील तर आमची सरकारला विनंती आहे की त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली पाहिजे. आणि दुसरं असं आहे की कायदा हाती घेणार असं प्रकाश शेंडगे म्हणते. कायदा आम्ही हातात घेतला नाही. कायदा आम्ही हातात घेणार बी नाहीत. पण मागणीपासून 1 इंच बी हटणार नाही. विखे पाटील असं म्हटले की जरांगे पाटलांनी काय करावं त्यांचा प्रश्न आहे, परंतु ओबीसीतून आरक्षण देणं शक्य नाही. त्यांनी सुरू केलेल्या चळवळीला संपवण्यासाठी तेच कारणीभूत आहेत. तुम्हीच ठरणार आहेत म्हणा. तुम्ही कोणाला पुढं घातलंय हे मला माहिती. तुमचं नाव नका घ्यायला लोक. हां ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी दवाखान्यात तुम्हीच आले होते. हो या प्रमाणपत्राला बाधा नाही तुम्हीच बोलले होते. आणि विखे पाटील साहेब तुमच्याकडून अपेक्षा नाही. तुम्ही मोठे नेते. तुमच्या वडिलांचं योगदान या महाराष्ट्रासाठी. सरकारला वाचवण्यासाठी काही बोलू नका. एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून सांगतो. ट्रॅपमध्ये कोणते नेते मंत्री आहेत माहिती आहे आम्हाला. चळवळ आमची संपत नाही. तुम्ही संपवण्याचा घाट घातलेला आहे. तुम्ही माणसं पेरले 16-17 जण तुमच्या उपमुख्यमंत्र्यांनी आणि त्यांनी. सगळ्याला सगळं माहिती आहे. मग तुम्ही फक्त हे गोडीना आणि व्यवस्थित आंदोलन हाताळा. नाटकं नका करू. व्यवस्थित हाताळा आणि सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करा. मराठा तुम्हाला सुद्धा डोक्यावर घेऊन नाच. काड्या करू नका. तुमच्या वडिलांचं त्याचं मोठं योगदान आहे. मुद्दाम तुम्हाला आठवण करून द्यायला लागलो. हां मला राजकारण करायचं नाही म्हणून तुम्ही सगळ्या सोयऱ्यांच्या बद्दल ही करा. चळवळ मोडायच्या भानगडीत पडू नका. मी मोडणार नाही. तुम्ही मोडणार आहेत चळवळ. आणि हे मराठ्यांच्या लक्षात आलेलं आहे या कालच्या प्रकरणापासून सुद्धा. हे तुमच्या जिल्ह्यातलं उभं राहिलं आहे बावळटकर. कोण हे भंगार बोच्याचं कुंकडून आलं. महाराज नावाला कलंक अवलादी. काही बोलतोय कुंकड पण. असे पाठबळ पुरायचे शिकलात काय तुम्ही? हे शिकवितात तुम्ही लोकांना कार्यकर्त्यांना तुमच्या जिल्ह्यातल्या लोकांना हे शिकविता का तुम्ही आंदोलन मोडायसाठी? तुम्ही येडे समजता का मराठ्याला? मराठे तुमच्या विरोधात जाऊ देऊ नका. पाटील साहेब सकाळपासून आम्ही तुमची तब्येत बघतोय. तुम्हाला उठता येत नाही, बसता येत नाही. तुम्हाला 2 जर धरून अक्षरशः घेऊन गेलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये सरकार सकारात्मक आहे असं वाटतंय का तुम्हाला? तुमच्या तब्येतीला घेऊन बोलताना थांबले नाहीत. मला समाजच महत्वाचा आहे ना. तेच म्हणतो ना मी. सरकारचं म्हणणं काय आहे? येणे 10% आता स्वीकारावं. जसं आत्ता विखे पाटील म्हणले तसं नसता चळवळ संपवणारी मी
याचा अर्थ उलटा करायचा. हे चळवळ संपिणार आहेत नाहीत. हे असं करणार आहेत. यांचं म्हणणं आहे 10% घ्या. नसता आम्ही ते जिल्ह्यातलं उठलं की ते बाळवटकर तसे उठणार आहेत बोलायसाठी तुझ्या विरोधात. याचा अर्थ असा आहे, म्हणजे सरकार जाणून बुजून तुमच्या उठविणार. तब्येतीचं तर देणं घेणंच नाही. मी मराठ्यांसाठी आणखीन लढतो, ओबीसीतून आरक्षणासाठी पुन्हा बाजी लावली मी. मला काय हलवतात ना, मला माहिती आहे, डॉक्टरला माहिती आहेत. आणि पत्रकारिता सोडून बोलायचं ठरलं तर तुम्हाला माहिती. हे यांना सहन होत नाही. यांना वाटतं ओबीसीतून आरक्षण, आता ते सगळ्या स्वारीची अंमलबजावणी करायला लागणार आहे. मग याला तेच स्वीकारायला लावायचं. मग ट्रॅप रचिलाय या असल्या नालायकांच्या हाताने, हे 2-4 जणांच्या, की ह्यो असंच म्हणतो, संताल तसंच म्हणतो. तुला म्हणलोय रे, संताल नाही म्हणलो. तू शिकू नको म्हणलोय. वारकरी धर्माला मानणारी अवलादी, हिंदू धर्माला सुद्धा मानणारी अवलादी, हिंदू धर्माला सुद्धा मानणारी अवलादी आणि जातीवर सुद्धा प्रेम करणारी. पाटील साहेब, तुमची तब्येत चांगली असली पाहिजे, हे आंदोलनासाठी तेवढंच गरजेचं आहे. त्यामुळे सरकारने तुमच्या तब्येतीबद्दल विचारपूर्वक तब्येतीबद्दल तुमच्या काही घेतलेलं नाही आहे, लक्षात घेतलेलं नाही, किंवा तुमच्या ज्या आजची सकाळची परिस्थिती आम्ही पाहिली, तुम्हाला चालता देखील येत नव्हतं. मग सरकारने त्यांची तब्येतीकडे लक्ष नाहीये माझ्या. त्यांचं लक्ष हे यांनी 10% स्वीकारावं, हा म्हणावं. समाजाने त्यांना पाहिजे तेवढा गुलाल उधळलेला नाही. ही सगळ्यात मोठी पोटदुखी त्यांची. जेवढा आनंद व्यक्त करायला पाहिजे होता तेवढा समाजाने केलेला नाही. ह्यो जर म्हणला 10% मान्य,